रामकृष्ण हरी मित्रांनो, 8 जुलैला संत ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा आळंदीवरून निघाला. लाखो वारकरी बांधव आहेत आणि आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरला हा सोहळा पोहोचला. आणि मित्रांनो, या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक येण्याचं आपण पाहिलं आळंदी ते पंढरपूर. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण माऊलींच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास पाहणार आहोत कसा असतो. आणि अक्षरशः मित्रांनो, तुमच्या डोळ्यात पाणी तो क्षण कसा असतो पाहून तिथला. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि शेवटी आम्हाला विश्वासानं फक्त माऊली माऊली रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र जरूर करा. मित्रांनो, 29 जुलैला माऊलींचा पालखी सोहळा निघतो पंढरपूरमधून माघारी. परंतु त्याच्या अगोदर वारकरी बांधवांच्या मुखातून एक अभंग येतो, तो म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा. डोळ्यात पाणी येतं आणि वारकरी बांधव त्या ठिकाणी म्हणू लागतात की जातो माघारी पंढरीनाथा, तुझं दर्शन झालं आता. तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच पंढरी, धन्य झालो आम्ही जन्माचे. नाम घेऊ तुझे आवडीचे, जातो माघारी पंढरीनाथा. दीपवली तुझी पंढरी, चालू झाली भक्ताची वारी. तुका म्हणे भक्ती करा तुझी, जाते पापे जन्माची जळुनी. हा अभंग त्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा म्हटला जातो. आणि वारकरी बांधवांची पावलं आळंदीच्या दिशेने चालू लागतात. तर मित्रांनो, 29 जुलैला वार बुधवार येतोय आणि पंढरपूरहून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतो बघा. आणि वाखरी या ठिकाणी पहिला मुक्काम होतो. याच्यानंतर 30 जुलै वार गुरुवार येतोय. वाखरीतून माऊलींचा पालखी सोहळा निघतो आणि प्रवास त्या दिवसाचा वेळापुऱ्या इथपर्यंत होतो बघा. आणि वेळापूरला त्या ठिकाणी मुक्काम होतो. याच्यानंतर 31 जुलै वार शुक्रवार येतोय. वेळापूरवरून पालखी निघते आणि मार्गक्रमण करत नातेपुते या ठिकाणी पोहोचते आणि नातेपुते या ठिकाणी मुक्काम होतो. याच्यानंतर 1 ऑगस्ट वार शनिवार येतोय. नातेपुते येथून पालखी निघते आणि पुढे नंतर फलटण या ठिकाणी मुक्काम होतो पालखीचा. याच्यानंतर 2 ऑगस्ट वार रविवार येतोय आणि याच्यानंतर फलटण ते पाडेगाव प्रवास होतो बघा माऊलींच्या पालखीचा. पाडेगावला मुक्काम असतो. याच्यानंतर 3 ऑगस्ट वार सोमवार येतोय. पाडेगाववरून पालखी निघल्यानं माऊलींची वाल्ह्याला येते बघा आणि वाल्ह्याला त्या ठिकाणी मुक्काम असतो. मोठा टप्पा आहे. याच्यानंतर 4 ऑगस्ट पालखी सोहळा वाल्ह्यावरून निघाल्यानंतर सासवडला पोचतो बघा आणि संध्याकाळी मुक्काम असतो 4 ऑगस्टला. याच्यानंतर 5 ऑगस्ट वार बुधवार येतोय. पालखी वाल्ह्यावरून निघून हडपसर या ठिकाणी मुक्काम असतो 5 ऑगस्टचा. आणि याच्यानंतर 6 ऑगस्टचा जो मुक्काम आहे पालखीचा, वार गुरुवार येतोय, पुणे शहरामध्ये असतो बघा. 6 आणि 7 ऑगस्टचा मुक्काम. याच्यानंतर 8 ऑगस्ट वार शनिवार येतोय. पुणे ते आळंदी प्रवास होतो पुण्यातून. आणि माऊलींचा जो पालखी सोहळा आहे माऊलींच्या मंदिरामध्ये पोचतो आणि सोहळ्याची सांगता त्या ठिकाणी होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे माऊलींचा परतीचा प्रवास होतो. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणे हात जोडून की आपल्याला पंढरपूरला नसेल जायला जमलं आपल्या कामानिमित्त किंवा आपण जाऊ नसताल शकला, परंतु येण्याचा जो प्रवास आहे माऊलींचा परतीचा, माऊलींची पालखी सोहळा आपल्या भागातून आजूबाजूने जात असेल तर त्या ठिकाणी आपण नक्की नतमस्तक व्हा. कारण प्रत्यक्षात अखंड विश्वाची माऊली पांडुरंगाच्या पाया पडून बघा माघारी निघाल्यात समाधीस्थ होण्यासाठी त्या ठिकाणी. हा विश्वास आहे वारकरी बांधवांचा. म्हणून ही संधी सोडू नका. आपण त्या ठिकाणी जा आणि माऊलींच्या पायाशी नतमस्तक. आम्हाला शेवटी हा व्हिडिओ ऐकून फक्त विश्वासानं माऊली माऊली रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र विश्वासानं आम्हाला द्या, अभिमानानं. रामकृष्ण हरी.